झी 24 तास एक पाऊल पुढे। फळबागांवरही यंदा संकटाचे काळे ढग गडगडले। द्राक्षाला मात्र वर्ष चांगलं गेलं। पावसाच्या तडाख्यात केळी, संत्र्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, तर पावसाअभावी डाळिंबाचं नुकसान झालं। डाळिंबाच्या उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी यावर्षी जास्तीत जास्त तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न केला। पावसाअभावी यंदा संत्र्याच्या अनेक बागा उद्ध्वस्त झाल्या। कमी पाण्यामुळे या पिकाच्या लागवड क्षेत्रात घट दिसून आली। तसंच किडीचा प्रादुर्भाव आणि डिंक्या रोगामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। केळी गेल्या काही वर्षापासून सिगाटोका, बंची टॉप, क्लोरोसिस या रोगामुळे पिकाच्या लागवड क्षेत्रात 20 ते 30% घट दिसून आली। केळीला सुरुवातीला 1700 रुपये एवढा दर मिळाला होता, मात्र शेतकऱ्याच्या बांधावर उत्पन्न येताच इतर शेतमालाप्रमाणे केळीचेही दर पडले। बाजारपेठेचा प्रश्न सोडवण्यासाठी भुसावळहून विशेष हॉर्टिकल्चर ट्रेन सुरू करण्यात आली, मात्र या ट्रेनमध्ये कुठलंही सातत्य दिसून येत नाही। ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्रोत चांगला आहे त्यांना हे वर्ष चांगलं गेलं, मात्र सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत नवीन बागांवर मोठं संकट आहे। यंदा पाण्याअभावी द्राक्षाच्या 3 लाख एकर जमिनीवर सावट आहे। काही ठिकाणी अजूनही पाण्याअभावी बागांची छाटणी शेतकऱ्यांनी केली नाही। काही शेतकऱ्यांनी आतापासूनच टँकरनं पाणी द्यायला सुरुवात केली आहे। एकूण 4,500 कोटीहून अधिक गुंतवणुकीवर यामुळे परिणाम होणार आहे। पाऊस नसल्यानं डावणी रोगाचा प्रादुर्भाव नसला तरी भुरीचा प्रादुर्भाव द्राक्ष बागेवर दिसतोय। यंदाचं वर्ष द्राक्ष उत्पादकांना चांगलं गेलं असून नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फळपीक योजनेअंतर्गत गारपीट विमा संरक्षण देण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। लाखांच्या वर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। दुष्काळाचं सावट असतानाही शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या लागवडीवर भर दिला। पाण्याचं थेंबाचं नियोजन करून शेतकऱ्यांनी डाळिंबाचं व्यवस्थापन केलं। डाळिंबापासून मिळणारं उत्पादन शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे, मात्र पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट दिसून आली। झी 24 तास एक पाऊल पुढे।